लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे आतापर्यंत त्यांच्या विरोधकांवर तुटून पडायचे, पण आता ठाकरे बंधूंचीच युती होत असल्यानं भाजपनं राज ठाकरेंचे जुने व्हिडिओ बाहेर काढले। प्रचार सुरू होण्याआधीच भाजपनं सोशल मीडियावर प्रचार कसा तापवला पाहूया। कोणाला भेटतंय याच्यावर आम्ही काय भाष्य करणार। एकदा त्यांना एकत्र येऊन समोर येऊ द्या, 100 प्रश्नांची बरसात त्यांच्यावर आम्ही करू। निवडणुकीच्या तोंडावरती माननीय बाळासाहेबांचा फोटो लागवायचा आणि यांचे कारभार काय, हजारो कोटी रुपये लुटतायत तुमचे। मुंबई महानगरपालिकेचं खड्डे बुजवायचं बजेट 60 कोटी रुपये, याच्यातनं ह्यांचे टक्के निघणार असं दरवर्षी चालू आहे। ठाकरे बंधू एकदा सोबत येऊ द्या, मग 100 प्रश्नांची बरसात करू असा इशारा भाजपचे मुंबईतले निवडणूक प्रभारी शेलारांनी दिला आणि प्रश्नांची सरबत्ती भाजपच्या ट्विटर हँडलवरून राज ठाकरेंचे जुने व्हिडिओ टाकून सुरू झाली। लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे भाजप आणि उद्धव ठाकरेंवर सुद्धा तुटून पडायचे। तेच उद्धव ठाकरेंवर टीका करणारे राज ठाकरे यांचे जुने व्हिडिओ बाहेर काढणं भाजपनं आता सुरू केलंय। पहिल्यांदा कुटुंबाला सांग मुंबई महानगरपालिकेत जाऊ नको म्हणून। सगळे मुंबई महानगरपालिकेचे पैशाचे व्यवहार बघायचे या लोकांनी। निवडणुकीच्या तोंडावरती माननीय बाळासाहेबांचा फोटो लागवायचा आणि यांचे कारभार काय, हजारो कोटी रुपये लुटतायत तुमचे। हा इथे महापौर बंगला आहे, जर बाळासाहेबांचं स्मारक बांधायचं असेल तर मोठं बांधा। तुम्हाला बंगला आवडला म्हणून बाळासाहेबांच्या नावावरती घेऊ नका। त्यांचं सगळ्यांचं वास्तव्य आजही हे सगळे तिकडेच असतात। संध्याकाळी कोणाच्या गाड्या लागलेल्या असतात इथं बघा, सगळ्या परदेशी गाड्या लागलेल्या असतात। सगळे व्यवहार तिकडे, नाव बाळासाहेबांचं। मुंबई बिल्डरांच्या घशात घालताना, बीएसटीचे प्लॉट ज्या वेळेला बिल्डरांच्या घशात घालताना मुंबईमध्ये प्लॉट नाही सापडला बाळासाहेबांचं स्मारक करायला। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित चाटम यांनी आणखी एक व्हिडिओ ट्विट करताना म्हटलंय की आपण प्रेझेंटेशन केलं, पुस्तिका काढली, बघा रे हा व्हिडिओ, आता पर्दाफाश होणार। रस्ते, पूल, वाहतूक याच्यावरती आतापर्यंत 5,860 कोटी रुपये खर्च झाला। जे रस्ते दरवर्षी खोदले जातात, ज्या रस्त्यांवरती दरवर्षी खड्डे पडले जातात, ज्या रस्त्यांवरती दरवर्षी पेवर ब्लॉक लावले जातात, ज्या रस्त्यावरचे पेवर ब्लॉक दरवर्षी उखडले जातात, ज्या रस्त्यामधनं आपण सतत जात असतो, ज्याची परत कामं काढली जातात, आणि जगामध्ये मला नाही वाटत कुठच्या देशामध्ये खड्डे बुजवायचं बजेट असू शकतं। मुंबई महानगरपालिकेचं खड्डे बुजवायचं बजेट 60 कोटी रुपये। 60 कोटी रुपये फक्त खड्डे बुजवायचं दरवर्षीचं। याचा अर्थ काय होतो, म्हणजे हे दरवर्षी हे रस्ते बांधणार, त्याच्यात खड्डे पडणार, दरवर्षी 60 कोटी रुपये घालणार, ते खड्डे बुजवणार, नवीन रस्त्याची कंत्राटं काढणार, याच्यातनं ह्यांचे टक्के निघणार असं दरवर्षी चालू आहे, प्रत्येक वर्षी। सध्या राजकीय परिस्थिती बदलली आहे, ठाकरे बंधू एकत्र आलेत, युतीची फक्त औपचारिकता बाकी आहे। पण उद्धव ठाकरेंच्या कारभारावर राज ठाकरेंचं मत काय होतं हे दाखवून न बोलताच टीका करण्याचं काम सोशल मीडियातनं सुरू झालंय। आमच्याकडे भरपूर व्हिडिओ आहेत, अगदी साठमांचे देखील आहेत आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचेही आहेत। आम्हीही दाखवू शकतो ना, त्याला काय अर्थ नाही आहे, कारण तुम्ही जुन्या गोष्टी उघडण्यात अर्थ नाही। जेव्हा तुमच्यासाठी म्हणून एखादा व्हिडिओ तुम्ही दाखवणार असाल, पण त्यावेळची भूमिका जी होती आणि आताची भूमिकेबद्दल तुम्ही काहीतरी एक तफावत दाखवणार असाल, तसे तफावत दाखवणारे अनेक व्हिडिओ आमच्याकडे देखील आहेत। यापूर्वी आम्ही काही झलक दिलेले राज साहेबांनी। राज ठाकरेंनी प्रचार सभांमधून लाव रे तो व्हिडिओला मुख्य अस्त्र बनवलं होतं, पण आता अशा अनेक व्हिडिओचा सामना येत्या प्रचारात ठाकरे बंधूंनाच करावा लागू शकतो। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।